नमस्कार मंडळी, आज आपण आषाढी एकादशी निमित्त साबुदाण्याची खिचडी बनवत आहोत। सर्वात प्रथम तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आज महाराष्ट्रात घरोघरी बनणारा पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवत आहे आज आपण। त्यासाठी लागणारे साहित्य इथे घेतलेलं आहे। साबुदाणा जो मी रात्री भिजत घातला होता, असं छान मऊ भिजलाय, चिकट झालेला नाहीये। पाणी थोडंसं जास्त झालं तर साबुदाणा चिकट होतं, खिचडी मोकळी होत नाही, त्यामुळे पाण्याचा अंदाज बरोबर टाका। इथे घेतलेला आहे उकडलेला बटाटा चिरून घेतलेला आहे, अर्धा लिंबू घेतलेला आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, थोडा जाडसर वाटून घेतलेला आहे तो, हिरवी वाटलेली मिरची घेतलेली आहे 2 चमचे, तेल घेतले, जिरं, मीठ आणि इथे साखर घेतली थोडी। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू तुम्ही। चला आता आपण खिचडी बनवायला घेऊया। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्या। तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप टाकू शकता। तेल थोडं गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घेऊया। हिरवी मिरची, परतून घ्या छान। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये बटाटे टाकून घेऊया। परतून घ्या चांगलं। यामध्ये साबुदाणा टाकून घ्या। पाच मिनिटांनंतर परत थोडीशी हलवून घेऊया। परत 5 मिनिटं झाकण ठेवून घ्या। आपले 10 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घेऊया।
आपली मऊ लुसलुशीत खिचडी तयार आहे. आता गॅस बंद करून घेऊया आपण. इथे मस्त अशी आपली उपासाची थाळी तयार आहे. इथे मी घरी बनवलेले वेपर्स आणि किस कांदा पण तळून घेतलेला आहे आणि थोडीशी काकडी आणि दह्याची चटणी.